नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. सर कालच मी कोकणात जाऊन आलो सर. बर. आणि मी प्रवास करताना बघितलं की रस्ता चौपदरीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड होते सर. ओ. आणि ते बघून मला असं वाटलं की पृथ्वीचं जणू केशवपणच चालू आहे. आपण काय करतोय, रस्ता मोठा करण्याच्या नादात आयुष्य छोटं करतोय आपलंच. वा 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 वा. असं आपण करता कामा नये सर. त्यानं काय होतं, सगळी घडी विस्कटते. आपण आज निसर्गातून रस्ता तयार करू, उद्या निसर्गाने आपल्याला रस्त्यावर आणण्याचं ठरवलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ते. वा. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. कसं आहे, प्रगती हवी, प्रगती करूया, पण ती 21व्या शतकाला अनुसरून करूया. म्हणजे हाल कुणाचेच होणार नाही, ना निसर्गाचे ना आपले. एवढंच मला म्हणायचं होतं. आता आपण फालतूगिरीला सुरुवात करूया. असं या वैचारिक उत्सर्जनानंतर आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया, जिच्यामुळे आयुष्य प्रसादोक यांच्यासारखं रुबाबदार झालेलं आहे. तर सर, आज मी एका अशा नटखट नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या कॉमेडीमुळे झालेला आहे. आणि त्यालाही असं वाटतं की तो कॉमेडी करू शकतो सर. बघूया माझ्या प्रश्नांच्या तलवारींना त्याच्याकडे उत्तर आहेत का. बघूया सर. चला 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 चला. बापरे, दरवाजा उघडा आहे. अरे बापरे, ताजमहलला पण खळी पडते आज पहिल्यांदा कळलं. सर, ओ सर, आलो आलो आलो. राजू, आय लव्ह यू. सर सर थांब जरा. काय कॉमेडी होती, कॉमेडी. ओ कॉमेडी. माय गॉड, ओ माय गॉड, आय लव्ह यू इथे बोललं पाहिजे होतं. फालतू. मॅचिंग तर इथे आहे. सर सर मला बोलायचंय सर. काय बोल. स्किट कोणतंही असू दे, हा. इश्काची पताका बरोबर घेऊनच येता हा तुम्ही. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा बोला सर. कोण आहेस तू? अरे सर सर कोण आहेस तू? मी बोलाय सर. हा. सर, हे पहिल्या सीझन पासून हे कॅरेक्टर करतोय तरी हा प्रश्न कसा विचारू शकता सर. अरे यार बस बस. सर या सर, बसा सर. हा, त्याचं काय रे, हा. आता ना जरा कामाचा व्याप वाढलाय. हो काय? थोड्या काही गोष्टी विसरायला होतात. सर हा. उगीच काही बोल नका. काय झालं? काहीही कामाचा व्याप पडलेला नाहीये. हा? आपल्याला कोण विचारत नाही सर. आपल्याला कोण विचारत नाही का? हा जो 4 चौघांचा जो इथे समाज बसलेला आहे, हा. त्याच्यात आपलं अस्तित्व हा. हे 12 खडीतल्या त्या अक्षरासारखं आहे. अंग. कळलं? वा 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 वा. मी तुला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दे. सर कुठलं? तुझं नाव काय? सॉरी सर. ते काही काही ते बाबल्याच्या मला सगळं मला सांगायचं राहूनच गेलं. सर सर माझं नाव ची सौका, म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा, ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार. Yes, yes, yes. जो लांब लांब पल्ल्यांची वाक्य बोलतो. हा. आणि प्रसादोकांनी वन्स मोर दिल्यावर ज्याच्या डोळ्यात ससे दिसतात तो. येस, मीच आहे तो ससेवाला पत्रकार. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. हा. पण आज असं बिलकुल अजिबात असं घडणार नाही सर. आज असं काही घडणारच नाहीये. आज वेगळी मुलाखत होणार आहे सर. हो, कारण इथे मॅचिंग हो आहे. सर, तुम्ही सारखं सारखं जाऊ नको. हा, ठीक. हा, या सर. सर मुलाखतीला सुरुवात करूया सर. आपण बरंच बाकीचं बोललोय सर. ओके. माझा पहिला अतिशय युनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे, त्यानंच मी सुरुवात करतो सर. तुमचं एकदा नाव सांगा, म्हणजे उठसूट सगळे शिव्या द्यायला मोकळे होतील सर. तू मुलाखतच घेतोय येस सर, मी मुलाखतच घेतो सर. मला सांगायला आवडेल. Yes. मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे. बरोबर. आणि माझं नाव आहे पडला. पडला सर, एक्सप्लेन करा सर. परेश डमरू लाड. पडला. क्या बात आहे सर. यावेळी तुमचं नाव जबरदस्त आहे. Thank you. पण बाजी तुमच्या वडिलांनी मारले सर. डमरू. कसे आहेत, बरे आहेत ना ते? का? खूप खेळवलं असेल ना त्यांना. मुद्द्यावरच येतो सर. तर एक अशी अफवा उडत उडत आले की तुम्ही स्टँडअप कॉमेडियन आहात सर. हो. मी कॉमेडियन लोकांचा फॅन आहे सर. ओ. तर ॲज अ फॅन मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो सर, की विनोदाचे एके आजूबाजूला बाजी जिंकत असताना आपण उजळ माथ्याने पंचेसला आग लावून त्यांच्या कॉमेडीच्या तिरडीवर बसवू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर? वा वा वा. वन
वन्स मोर सशा सकट वन्स मोर. सस्ता सर सस्ता याला पकडू नाही सर नको याला पकडू? नाही नको सर याला पकडू नको सर ए वन्स मोर नाही ए कोण बोललं रे सर नका पकडू सर मी थोडं अतिशय सोपं करतो सर हा. अतिशय सोपं करतो सर आपण स्टँडअप कॉमेडी करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर एक दुःखद घटना आहे. अरे रे सांगा सर त्या घटनेमुळे मी स्टँडअप कॉमेडियन झालो. ओ त्याचं काय आहे की माझे वडील हम्म. सुप्रसिद्ध स्कुबा डायव्हर. ओ ते समुद्र तळाशी जायचे आणि मोती वेचायचे. क्या बात आहे. वेगवेगळे शोध लावायचे. एक दिवशी असेच ते समुद्र तळाशी गेले आणि माझ्या लक्षात आलं की वडिलांनी नाश्ताच केला नाहीये. अरे बापरे मग मी त्यांच्या ऑक्सिजनच्या नळीत 4 मेदू वडे आणि 2 इडल्या टाकल्या आणि माझ्या लक्षात आलं आले ना तुमच्या लक्षात आलं ना सर चटणी टाकलीच नाही. अरे देवा ती पण टाकली वरून. आणि मी वडिलांना बोललो की कामं होत राहतील, बाबा आधी वडे खा वडे. बाबा पाण्याखालून असंच काहीतरी बोलत होते. बाबा नेमकं काय बोलतात मला कळतच नव्हतं. कमाल आहे सर मला कळलं ते काय बोलले असतील तुम्हाला कसं कळलं नाही सर पुढे काय झालं पुढे काय नाही माझे बाबा मेदू वड्यासारखे फुगून वर आले. अरे बापरे असं दे सर म्हणजे पण तुम्हाला वाईट नाही वाटलं सर नाही मला वाईट नाही वाटलं, मला समाधान वाटलं की माझे बाबा नाश्ता करून गेले. सर ते तुमच्या नाश्त्यामुळे गेले असं मला वाटतंय सर नाश्ता करून नाही गेले सर पण मी हा किस्सा जेव्हा लोकांना सांगायचो हा. तेव्हा लोक हसायची. हं. तेव्हा मला कळलं की माझ्यात स्टँडअप कॉमेडियनचा एक किडा आहे. हो सर आणि त्याला पंख पण फुटले हो. त्याच्यावर उरावर बसलात तुम्ही हा? आणि स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम लोकांच्या कानावर मारू लागलात सर तुम्ही Yes. सर म्हणजे तुमचं नशीब पण चांगलं होतं सर पहिला कार्यक्रम तुम्ही डायरेक्ट दारासिंगांच्या घरात केला सर येस दारासिंगच्या समोर बसले होते. हो. 10,000 लोकांचा जमा होता. हो. मी म्हटलं हीच योग्य वेळ आहे वातावरण फॅमिलियर करायला. मी पहिला जोक दारासिंग ह्यांच्यावरतीच क्रॅक केला. काय केलं सर मी लगेच बोललो नमस्कार सर दारासिंग. तुमचं नाव दारासिंग मग तुमच्या बहिणीचं नाव काय खिडकी सिंग. अशीच 2 मिनिटं शांतता होती. आणि मी नंतर समोर बघितलं तर 9,990 लाल लंगोट माझ्या दिशेने येत होते. सर किती 9,990 उरलेले 10 जण काय करत होते ते माझ्या नावाचा खड्डा खणत होते. सर पहिल्याच शो मध्ये तुमच्या कॉमेडी सकट तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही लाज सोडली नाहीत सर तुम्ही थांबला नाहीत सर नाही. पुढे तुम्हाला मिमिक्रीचा शोध लागला सर Yes. म्हणजे या उद्ध्वस्त गळ्याच्या बाजारपेठेत नटांच्या आवाजाला धंद्याला लावण्याची कल्पना तुम्हाला सुचली सर नंतर मी ऐकले की तुम्ही परदेशात नजर लावायला गेलात सर बरोबर सर हां. आणि तुम्ही देश पण कुठला निवडला सोमालिया हो आणि तिथे गेलात सर तुम्ही हो. म्हणजे मी तर ऐकलंय की तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त आहे सर हो. छोट्या छोट्या गोष्टीला पोटातले आतडे शोधतात सर लोक ते हो अगदी अगदी. पण अशा लोकांना हसवण्याचं चॅलेंज मी घेतलं. काय केलं? ओ. हो तिकडे माझा एक स्टँडअप कॉमेडीचा शो केला. ओ थीम होती जंगल. जंगल म्हणजे कोणत्या प्रकारचा विनोद सादर केला सर मी तुम्हाला दाखवतो नाही लगेच सर दाखवा सर सोमालियाचे नागरिक असे बसले होते हा. आणि मी त्यांच्यासमोर जंगल उभं केलं. ओ सर पक्षी ओळखता येत नाही काय होतं आवाज कुत्र्याचा आहे आणि पंख फडफडवत आहेत सर सगळं मिक्सिंग झालंय सर जंगल माझं आहे ना. ओ ओ हा हायब्रिड आहे वाटतं जंगल चेक 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 चेक. सुनील डांगे आले नाही नाही वाघ जंगलातून चालत आला. ओ हा चेक 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 चेक. बरोबर वाघाला बघितल्यावर लघवी होणारच सर अरे साळींदर गेलं. साळींदर सू करून गेला हा माझं जंगल आहे ना. कुठलं जंगल आहे सर हे साळींदर गेलं आणि तेवढ्यात सोमालियन नागरिकांना मी एक माझा प्रश्न विचारला. कोणता सर आजी वनात 2 भाकऱ्या घेऊन आली. एक भाकरी आजीने खाल्ली तर आजीकडे किती भाकऱ्या उरल्या. एक चूक हं? चूक. कसं काय तू नीट ऐकलं नाहीस. मिनिट ऐकले सर काय? आजीवनात 2 भाकरी घेऊन No. मग? आजी वनात 2 भाकऱ्या घेऊन आली. आजी वनात 2 भाकऱ्या घेऊन आली. आजीने 1 भाकरी खाल्ली मग दुसरी भाकरी नातीने खाल्ली असेल ना. किती भाकऱ्या उरल्या 0. हा माईक कधी तुम्हाला काय बोलला नाही काय कधी या बसा सर सर एकदा काम करा सर हा. तुमच्या विनोदाला ना बिबट्या बरोबर बसवा कधीतरी ए? तो बरोबर नाही देईल त्याला सर कळलं का तुम्हाला पण मला आता उत्सुकता वेगळी आहे सर हा काय
ते जे सोमालियन नागरिक होती हा. त्यांनी काय रिॲक्शन दिली सर? त्यांनी खूप रिॲक्शन दिल्या. काय सर? तू कधी सोमालियन टिक्का मसाला खाल्लायस? नाही सर, तुम्ही खाल्ला? नाही, त्यांनी तो माझा बनवला. अच्छा, बनवला का? पण हे सगळं चालू असताना एक बाई डोक्यावर पदर घेऊन कोपऱ्यात रडत होती. कोण सर? कॉमेडी. मी तिच्या जवळ जायचो, ती लांब जायची. मी जवळ जायचो, ती लांब जायची. अपेक्षितच आहे सर. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही इथे बसलाय, ती बाई बोरिवलीत आहे सर. हा काय? नाही येतच नाही ती. असू दे सर. आपण सर, आता मी काय म्हणतो, आपण खूप पापं झाली सर. बरोबर. आता आपण थांबूया सर. नाही नाही नाही, पण त्याच्या आधी मला तुला सांगायचं जे तू लिहिशील हा. की मी आता मराठीतल्या एका मोठ्या नटाचा आवाज शिकलोय. कुठल्या सर? प्रसिद्ध नट आहे कोण सर? प्रसादो. बस सर. काय सर? नाही नाही, मी त्यांचा 4 लेअर मधला आवाज शिकलोय. हा, म्हणजे घरातले प्रसादोक, सेटवरचे प्रसादोक, दिग्दर्शक प्रसादोक आणि अभिनेते प्रसादोक. नाही सर, काय होतं तुम्ही लक्षात घ्या. काय? बोलता तुम्ही पण रिॲक्शन जोडीवर येते. कळलं का? हे तुम्ही लक्षात घ्या. अरे पण मी निर्मळ मनाने बोलतो रे. तुम्ही निर्मळ मनानेच 2 वर्षापूर्वी बोलला होता. वेगळं करूया, लय वेगळं झालं होतं. मी काय बोलतो, मला त्यांचं वाक्य सुद्धा येतंय. कुठले सर? अरे हातात कॅडबरी असताना सर! काय तुमच्या मनात माणूस फिक्स आहे. तुम्ही उगाच सगळे चेहऱ्यामध्ये बदलता. लक्षात घ्या. अरे मला बोलू- तुम्हाला पानं तिकडेच वाटायची आहेत. लक्षात घ्या. अरे मला सर. बोलू- नाही नाही. अरे ऐक ना. नाही जाऊ अरे नका. मला सादर तर करू दे. नाही, सादर करण्याची गरजच नाही सर. अरे अरे ठीक आहे, अरे संपलं सर. मला वाटतं हे अरे केलं बरं सर. ऐक ना. अरे